समुद्र बिलोरी आयना सृष्टीला पाचवा महिना. समुद्र बिलोरी आयना सृष्टीला पाचवा महिना. वाकले माडांचे माथे चांदणे पाण्यात न्हाते. आकाश दिवे लाविता आली कार्तिक नवमीची रैना. समुद्र बिलोरी आयना सृष्टीला पाचवा महिना. कटीस अंजिरी नेसू गालात मिश्किल हसू. मयूर पंखी मधुर डंखी उडाली घोरटी मैना. समुद्र बिलोरी आयना सृष्टीला पाचवा महिना. लावण्य जातसे उतू. काय शब्द कळाय. आपण फक्त दूध उतू जाण्यावर बोलतो, पण बोरकर म्हणतात लावण्य जातसे उतू वायाच जातसे ऋतू. अशाच वेळी गेलीस का तू. अशाच वेळी गेलीस का तू करून जीवाची दैना. समुद्र बिलोरी आयना. आणि खरंच बिलोरी आयना दिसतोय आता हा समुद्र. समुद्र बिलोरी आयना सृष्टीला पाचवा महिना. सृष्टीला पाचवा महिना. काय कमाल बोरकरांनी लिहून ठेवलंय. हा भाट्याचा समुद्र आहे रत्नागिरीचा. आणि आज मी म्हणलं चला बुकब्रो समुद्राच्या आपण कवितांवर करूया. काय काय मला आयपॅडवर समोर येत आहेत, त्या सगळी पुस्तकं माझ्या हाताशी नाही आहेत आता. पण मला नेहमी समुद्र म्हटली की जी पहिली कविता आठवते ती तुम्हाला म्हणतो. बाभ बोरकर अर्थात बाकी बाब. समुद्र राग ही कविता. पावसात जागला समुद्र राग सावळा. पावसात जागला समुद्र राग सावळा. लाट लाट दाटते भरून भाव कोवळा. काठ काठ ढासळे पिसाट माड स्फुंदती. आंधळ्या ढगातुनी प्रकाश बिंदू सांडते. कोणही व्यथा अशी सुखास लाज आणते. कोणही व्यथा अशी सुखास लाज आणते. सागरार्थ कोण त्या उसासुनी उधाळते. पावसात जागला समुद्र राग सावळा. लाट लाट दाटते भरून भाव कोवळा. हिंदवी नावाची एक वेबसाईट आहे, त्यात हिंदी साहित्य खूप आपल्याला आढळतं. आणि ते सहज मी बघत असताना मला निशांत या कवीची, म्हणजे नवीन असणार कदाचित मला माहित नाही, कारण यांनी प्रकाशन हिंदवी के लिए लेखक द्वारा चयनित असं म्हटलंय. तर समुद्र के सामने जाने पर अशी छान कविता आहे. आणि मला वाटतं इतकी साध्या शब्दात सहज आहे. समुद्र के पास पहुंचकर पता चला कितना कितना बड़ा है आसमान. समुद्र के पास जाकर पता चला कितना बड़ा है आसमान. कितना कितना बड़ा है समुद्र. और कितने कितने छोटे हैं हम. और कितने कितने छोटे हैं हम. घर के एक पानी के नल से भी छोटे हैं. सच्चाई क्या है, किसे सच माने बैठे हैं हम. पानी के लिए चपरासी पे हुक चलाते हुए. समुद्र के सामने जाने पे चपरासी के सामने शर्म से झुक जाता है मेरा सर. समुद्र के पास पहुंचकर पता चला कितना बड़ा है आसमां. कितना बड़ा है समुद्र. और कितने छोटे हैं हम. निशांत. एक मछली से बातचीत. सविता भार्गव इनकी एक कविता है. और पुस्तक है किसका है आसमां. प्रकाशन राजकमल प्रकाशन. संस्करण है 2012 का. और मुझे हिंदवी ये वेबसाइट है उस पर मिला. ओ मेरी प्यारी मछली तुम्हारे समुद्र से ले ली है कुछ बूंदे मैंने. ओ मेरी प्यारी मछली तुम्हारे समुद्र से ले ली है कुछ बूंदे मैंने. दुखी मत होना कि कुछ बूंदे कम हुई तुम्हारे समुद्र से. तुम्हारे समुद्र में है कितने मोती. मुझे दे देना बस बचे हुए कंकड़ पत्थर और नुकीली घास. इसी से सजा लूंगी, इसी से सजा लूंगी मैं अपने चारों समुद्र और आकाश. परेशान मत होना ओ मेरी सुंदर मछली. परेशान मत होना ओ मेरी सुंदर मछली. उड़ेल दूंगी एक दिन नदी बनकर अपना सारा जल तुम्हारे ही समुद्र में. तुम्हारे ही समुद्र में. इतकी सुंदर कविता आहे सर्जनाची, विसर्जनाची, नदीच्या समुद्रात होणाऱ्या विसर्जनाची, छोट्या आयुष्याची मोठ्या व्यापक आयुष्यात होणाऱ्या विसर्जनाची. आणि त्यावेळी ती जी जाणीव आहे की तुम्हारे समुद्र से ले ली है कुछ बूंदे मैंने.
आणि ते ती म्हणते की मुझे दे देना बस बचे हुए कंकड़ पत्थर, इसी से सजा लूंगी मैं अपने चारों समुद्र और आकाश. वाह वाह वाह, बहुत बढ़िया बहुत बढ़िया. सविता भार्गव जी की ये प्रस्तुति थी. विद्याधर सीताराम करंदीकर यांची एक कविता. घननीळ सागराचा घननाद येतो कानी, घननीळ सागराचा घननाद येतो कानी, घुमती दिशा दिशात लहरी मधील गाणी. चौफेर सूर्य ज्वाला वारा बोल शांत, कोठे समुद्र पक्षी गगनी फिरे निवांत. आकाश तेज भारे माडावरी स्थिरावे, भटकी चुकार होडी लाडात संथ धावे. वाळूत स्तब्ध झाला रेखाकृती किनारा, जवळी असून पाणी अतृप्त तो बिचारा. जलधी बरोबरीचे आभा समान नाते, त्याची न त्यास धरती संकेत फक्त खोटे. सान्निध्य सागराचे आकाश पांघराया, आहा, सान्निध्य सागराचे आकाश पांघराया, परिसाथ ना कुणाची अस्तित्व सावराया. घननीळ सागराचा घननाद येतो कानी, घुमती दिशा दिशात लहरी मधील गाणी, लहरी मधील गाणी. समुद्र म्हणलं की मला वाटतं आपल्या सगळ्या मराठी माणसांना ने मजसी ने हे आठवतं. आणि मला असं वाटतं की स्वातंत्र्यवीर सावरकर हे एक जे आहेत त्यांचं एक अगदी मला वाटतं वेगळं रूप कवी सावरकर म्हणूनही दिसतं. आणि या कवितेत ती दोन्ही रूपं एकत्र एकवटत आली. नेमजसीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला, तळमळला सागरा. नेमजसीने परत मातृभूमीला, भूमातेच्या चरणतला तुझ धूता, मी नित्य पाहिला होता. मज बदलासी अन्य देशी चल जाऊ, सृष्टीची विविधता पाहू. तैजननी विरह शंकितही झाले, परी तू वावचन तिज दिधले. मार्गज्ञ स्वये मीच वृष्टीवाहीन, त्वरितया परत आणीन. विश्वसलोया तव वचनी मी, जगदनुभव योगे बनुनी मी. तव अधिक शक्त उद्धरणी मी, येईन त्वरे कथुनी सोडिले तिजला. सागरा प्राण तळमळला, तळमळला सागरा. नेमजसीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला, तळमळला सागरा. सागरा सागरा. मराठी घेतलं एक जाता आता इंग्रजी सहज समोर मला मिळाली. मला ती एकदा मी पूर्वी वाचली आहे. मॅथ्यू अर्नॉल्ड डॉवर बीच त्यातला छोटा तुकडा म्हणतो, द सी इज काम टू नाईट, द सी इज काम टू नाईट, द टाइड इज फुल, द मून लाइज फेअर अपॉन द स्ट्रेट्स, ऑन द फ्रेंच कोस्ट द लाइट gleams and is gone, the cliffs of England stand, glimmering and vast, out in the tranquil bay. Come to the window, sweet is the night air. Come to the window, sweet is the night air. Only from the long line of spray, where the sea meets the moon blanched land, listen
You hear the grating roar of pebbles, which the waves draw back and fling. Listen, you hear the grating roar of pebbles, which the waves draw back and fling. At the return, up the high strand, begin and cease, and then again begin, with tremulous cadence slow, and bring the eternal note of sadness in. हे असं एक जे मिश्र संवेदन आहे की त्या कवितेची सुरुवातीचा भाग आहे तो सी इज काम टू नाईट, की समुद्र शांत आहे आणि पूर्ण छान भरती आहे आणि छान चंद्रप्रकाश सगळा पूर्ण आहे, प्रकाश छान झळकतोय सगळा, आणि त्याच्यानंतर सगळं छान चाललंय आणि मग काय होतं की ग्रेटिंग साऊंड. आज माझ्या इथे ही पेबल्स बाकी सगळं समुद्राचं त्यांनी शांत वर्णन केलं तरी शेवटी तो सॅडनेस कडे काय येतो, कारण इथे जे सगळे पेबल्स आहेत आज आज केवढे ते पेबल्स माझ्या पायाखाली पसरलेत. आणि असा हा जो मस्त शिंपला असतो बघा, हा एक मला छान शिंपला दिसतोय. हा समुद्राच्या कवितांवरचा अचानक खरं ठरलेला भाग. मला वेळ नव्हता इथे, आता मी माझं सगळं माझ्या सासूरवाडीला आलोय आणि माझी पत्नी डॉक्टर मानसी जावडेकर मागणं शूटिंग करते, तिला लगेच इकडनं आधी मी खूप थँक्यू म्हणतो. बुक ब्रो बघत राहा, असंच प्रेम करत राहा. अशूज ट्यून हा चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. बाय.